महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक संच मान्यता 2025-26 बद्दल एक माहिती आलेली आहे। ती माहिती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। ते दिनांक 17 डिसेंबर 2025 ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा बघा, प्रलंबित संच मान्यता कामकाजाबाबत। बघा आता संच मान्यता 2025-26 अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्या संदर्भात या ठिकाणी सांगितलेले आहे। ते काय सांगितलेले या ठिकाणी आपण पाहूया। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की संचालनाच्या संदर्भीय पत्रान्वये आपणास संच मान्यता सन 2025-26 निर्गमित करण्यासाठी इयत्ता 1ली ते 10वी व 11वी ते 12वीच्या शाळा वर्ग तुकड्यांचे अनुदान प्रकार व माध्यमाबाबतची माहिती शाळेकडील स्कूल पोर्टलवर भरून अद्ययावत करून घेणे आवश्यक असून त्याबाबतची कार्यवाही तत्काळ पुढील 2 दिवसात पूर्ण करून घ्यावी। सदरची कार्यवाही विहित मुदतीत न झाल्यास शाळांच्या सन 2025-26च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी शिक्षण ऊस यांच्या लॉगिनला उपलब्ध होणार नसल्याने विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही करून घ्यावी। बघा आपण ज्या स्कूल पोर्टलवर म्हणजे बघा UDAS प्लस स्कूल पोर्टल आणि स्टुडंट पोर्टलवर या 3 पोर्टल आपण काम केलेले बघा। जिल्हा परिषद शाळेचे या ठिकाणी 100% काम पूर्ण झालेले आहे। विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही करून घ्यावी। सदरची कार्यवाही न केल्याने एखाद्या शाळेची संच मान्यता उपलब्ध झाली नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आलेले होते। तथापि अद्यापही संच मान्यता कामकाज प्रलंबित असल्याने शिक्षकाचे वेतन भत्ते व आनुषंगिक लाभ अदा न झाल्यास अथवा त्याबाबत भविष्यात काही प्रकरण उद्भवल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक प्राचार्य केंद्रप्रमुख शिक्षणाधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी। या ठिकाणी डिजिटल स्वरूपात साहेबांची सही आहे। म्हणजेच आपल्याला आता संच मान्यता ही 2025-26 ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्याचे कामकाज काही राहिलेले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।